पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामध्ये मुंबईहून उडान घेतलेले एक हेलिकॉप्टर जे आहे एका शेतामध्ये क्रॅश झाल्याची धक्कादायक बातमी आपण पाहतोय। आपण माझ्या मागे पाहू शकता की किती मोठ्या स्वरूपाचे हेलिकॉप्टर होतं। मुंबईहून हैदराबादच्या दिशेला जात असताना कुठेतरी तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर पडल्याची प्राथमिक माहिती दर्शवली जाते। आपल्यासोबत औड पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक आहेत मनोज यादव सर। मनोज सर, काय सांगाल नेमकं कशामुळे ही घटना घडली? साधारणतः 2:15च्या सुमारास कोंडावळे गावातील ग्रामस्थांनी आम्हाला कळवलं की पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडावळे गावाच्या शिवारात एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेला आहे। आम्ही तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी धाव घेऊन माहिती घेतली असता एक ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर हे बाबळीच्या झाडावर सुरुवातीला धडकलं आणि त्याच्यानंतर शेतामध्ये पडलेलं आढळून आलं। त्याच्यामध्ये एक पायलट, एक को पायलट आणि 2 इंजिनियर होते। त्यापैकी कॅप्टन आनंद म्हणून जे पायलट होते त्यांना जरा थोडं जखमी झाले, ते बाकीचे 2 आहेत ते त्यांना किरकोळ मार लागलेला आहे। तर त्यांना सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी औषधोपचारासाठी रवाना केलेला आहे। काय प्राथमिक माहिती आहे? साधारण हेलिकॉप्टर कशामुळे या ठिकाणी क्रॅश झालं, काय माहिती मिळाली? सदरचं हेलिकॉप्टर सकाळी मुंबईहून टेक ऑफ झालं होतं, मुंबईहून हैदराबादसाठी। तर त्यानंतर इथं ज्या वेळेला मुळशी परिसरामध्ये आल्यानंतर पावसाच्या वातावरणामुळं पायलटला बहुतेक दृश्यता कमी असल्यामुळं ते खाली आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते क्रॅश झालेलं आहे। तर नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या सोबत या ठिकाणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव होते। आपण जर पाहिलं तर कुठेतरी वातावरणामध्ये बिघड झाल्यामुळे काल रात्रीपासूनच जर आपण पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। आपण पाहू शकतो त्यामुळे कुठेतरी हे हेलिकॉप्टरवरचं नियंत्रण सुटल्याने हा हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जर आपण माझ्या मागे जर पाहिलं तर या ठिकाणी काही वेळ हेलिकॉप्टर जे आहे ते हवेतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर ते हेलिकॉप्टर इथेच जवळ असलेल्या एका बाबळीच्या झाडावर आदळलं आणि त्यानंतर ते घासत घासत ते ह्या लोकेशन पर्यंत जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून या ठिकाणी 4 जण यामध्ये जखमी आहे। कॅमेरामॅन मनोज शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, मुळशी तालुका।